हॅलो हॅलो. चला मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल समोरच्या दिशेने केलेत. खूप सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु झाली आहे मिस्टेक. चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. सकाळच्या सत्रातील हा पहिला मॅच आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार पेश केला 4. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग चौकार आलाय. एवढेच बॉलला स्लाइस केलंय. एक सिंगल धाव आली आहे. चला जय गणेश फूड गवलीपाडा. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आलेला नाहीये. प्लीज. येस आहे पण काय बोलतच नाही. तुमचं 2 मिनिटं सामना थांबवा. अवी दलवी अँड मनोहर वळवी हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर गोलंदाज जयराम. चेंडू फेकून झाले तर 2. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक यावेळेस पोहोचला गेलाय आणि पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल अवी दलवी असा खेळ. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने आणि निश्चितच झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. आउट. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम मेरी राम जी से कह देना जय सिया राम कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम मेरी राम जी से कह देना जय सिया राम मेरी राम जी से कह देना जय सिया राम मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम धन्यवाद ऑडिओचं. थँक्यू सो मच. सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो सर्वांचे. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक चौकार आला. त्याच्यानंतर सिंगल विकेट आणि आता मात्र हा एक सिंगल रन्स आपण येताना पाहतोय. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलंय 6 या कड्यांवरती. जयरामला पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती. सकाळच्या सत्रामध्ये पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता ब्लॉकलमध्ये. चेंडूच्या हातांनी थोडेसे मात्र बॅटर त्या ठिकाणी बीट झालेत. त्याच्यानंतर यष्टीरक्षक देखील थोडे बीट होतात आणि लेग बाईच्या सरमध्ये ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजे 7 या कड्यांवरती. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय सुंदर स्ट्रोक आहे ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून गेला सीमारेषा पार आणि आलाय मोक्याच्या क्षणी हा महत्वाचा चौकार 4. धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 11 धावा धाव फलकावरती आपण पाहणार आहोत.
नंबर 2चं षटक टाकण्याकरता ऋतेश हावरा याला आपण पाहणार आहोत. पहिलं षटक आपण पाहिलं तर मग जयरामच्या माध्यमातून फेकलं गेलं आणि त्या षटकामध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या. इथून हे दुसरं षटक टाकण्याकरता आता मात्र पॉवर प्लेचं जे बंधन होतं ना ते संपन्न झालंय. इथून ती 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहणार आहोत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मनोहरने केला होता, तो देखील झाला आहे बीट. आज वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जो हलका आप आहे, जे नव्याने संघ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये इन झालेत, त्या संघांना मात्र प्रवेश दिला गेलाय. पुढील बॉल यावेळेस थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. पहिल्या षटकामध्ये 11 आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकातील हे 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. सकाळचं सत्र आहे, थंडीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. च्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग खूप जास्त थंडी ही पाहायला मिळाली आहे. हा ग्रामीण पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेनरेज, काम तमाम, परतावं लागेल मनोहरला देखील. 2 चेंडू बीट झाला होता, त्याच्यानंतर थोडासा प्रेशराइज पाहायला मिळाला बॅटर आणि मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र लिडिंग एज आणि झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. और भक्ति के दीवाने हैं, श्री राम की धुन में झूमे सारे नर और नारी हैं, श्री राम की धुन में झूमे सारे नर और नारी हैं, और श्री राम की धुन में झूमे सारे नर और नारी हैं. हम भगवाधारी हैं, सुन के हम भगवाधारी हैं. क्रिकेटच्या खेळामध्ये नशा करायची असेल ना तर मग कष्टाची करा, कारण जर तुम्हाला आजार झाला तर तो यशाचा होईल. इथून अजून चांगले प्रयत्न करावे लागतील. 2 फलंदाज आपण पाहिले तर मग डगआउटला परतलेत, मनोहर अँड अवी. आता मात्र रणजित भुरकुंड मैदानाच्या आतमध्ये. तिसरा पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पण फ्रूटला आले, जागा बनवली होती फाईन लेगच्या दिशेने खेळण्याकरता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन जे व्हायला हवं होतं ना ते झालं नाहीये. हा डॉट बॉल येतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये आलेत आणि एक विकेट देखील मिळाली गेले. विकेट मिड ऑन ओव्हर पाहायला मिळेल का, असे कारणामे निश्चितच वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये प्रकाश तुंबडा उर्फ आपे याच्या नावावरती हे कारणामे पाहायला मिळालेत. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला गेले होते, त्याच्यानंतर बॉलला स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी हा स्ट्रोक आपण पाहिला तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रणजित याने. एक लेजंड प्लेयर आहेत, एक्सपिरियन्स आपण पाहायला तर निश्चितच आहे त्यांच्याकडे, परंतु 2 चेंडू हे बीट झालेत. शेवटचा बॉल, कदाचित डॉट येईल का. हो, फुल टॉस डिलिव्हरी होती, ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. ओ हो, ऋतिक याचं वाहन पुढे निघालं होतं, परंतु ऐनवेळी रिटर्न गेअर टाकला गेला. कदाचित बॉल कॅरी केला असता तर मग विकेट मिळाली असती या ठिकाणी आणि आणखी काही अडचणी वाढू शकल्या असत्या. इथून 1 धाव ही पूर्ण केली गेली, 1 धावेनं धावफलक पोहोचले गेले तर मग ते 12च्या घरामध्ये 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 बाद 1 रन देऊन हे षटक मात्र काय जबरदस्त समाप्त केलंय ऋतेश या गोलंदाजानं.
जेवढी प्रशंसा करावी तेवढी मात्र कमी. खूप सुंदर षटक हाताळलं गेलं. इथून अजूनही 12 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक बरफ अँड रणजित भुरकुण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतील. तिसरं षटक टाकण्याकरता मिस्टर अविनाश जाधव पूर्णपणे बंदिस्त केले. या दोन खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न मात्र करू दिले नाहीयेत. पहिला बॉल अविनाश जाधवचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आलाय कॉर्नर वरनं निश्चित क्षेत्ररक्षक पुढे आला होता चेंडूला पकडण्याकरता, परंतु 2 धावा ह्या वेगाने पूर्ण केलेत. मित्रांनो वेल ही कोणासाठी थांबत नाहीये. वेळेला आपल्याला थांबवायचं असतं, कारण एक वेळ आपण घड्याळ विकत घेऊ शकतो परंतु वेल ही विकत घेऊ शकत नाही. म्हणून वेलच्या वेळी जो दिलेला टाइम आहे त्या टाइमावरती निश्चितच पोहोचणं हे खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती. परंतु आज दोन्ही संघाचे आम्ही या ठिकाणी निश्चितच कौतुक करणार आहोत, ज्या अनुषंगाने दोन्ही संघ अगदी वेळेवरती या ठिकाणी उपस्थित झाले आणि निश्चितच हा सामना मात्र इथून सुरू झालाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. रणजित पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिला अविनाशने कमबॅक केला. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपामध्ये फेकलेत. इथे आपण पाहिला तर मग थोड्या अडचणी आहेत ना त्या वाढल्या जातील. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न टू द बॉलर, परंतु एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला जाईल 15च्या घरामध्ये. राजाने निश्चितच सांगितलं होतं की 50च्या पलीकडे जाण्याचे आम्ही प्रयत्न करू, परंतु राज एक चांगला बॅटर आहे परंतु थोडा मागे राहिलाय. कदाचित पुढे यायला हवं होतं राजाने. चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातील 4. ऑन साइडला सुंदर स्ट्रोक आहे. ओ मिस्टेक. आतापर्यंत जे चौकार आलेत ना निश्चितच त्या ठिकाणी खूप काही मिस्टेक पाहायला मिळाल्या आणि धावफलक यावेळेस देखील पोहोचलं जाईल 19 आकड्यांवरती. हा चौकार देखील आपण पाहिला तर मग हा नशिबाचा चौकार मिळालाय. अगदी क्षेत्ररक्षक पुढे आले होते चेंडूला पकडण्याकरता, परंतु चेंडूने देखील ऐन वेळी ही दिशा बदलली आहे आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय. आज वार आपण पाहिला तर मग शनिवार स्पर्धेतील 3रा दिवस. कण कण में विष्णु बसे जन जन में श्री राम. प्राणों में माँ जानकी मन में बसे श्री हनुमान. ओम हनुमान नमो नमः. हनुमंतांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हीच श्री हनुमंत रायांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये मॅचला झाली आहे सुरुवात. सध्या तरी फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने आपण पाहिला तर मग जय गणेश फूड गवळीपाडा सध्या बॅटिंग करण्याच्या पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 2.5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. अकू टप्प्याची लेंथ होती. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग 22च्या सुरूमध्ये ही सिंगल धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेनं धावफलक पाहिलं तर मग पोचलं गेलंय 20 आकड्यांवरती. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिन्ही षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग फक्त आणि फक्त 20 धावा.
अजूनही एक शेवटचं षटक मात्र बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा मात्र घेतल्या जातील. एकविरा बेलकडी संघाने निश्चितच चांगले बॉलिंग या सकाळच्या सत्रामध्ये केली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग जयराम, त्याच्यानंतर ऋतेश, अविनाश आणि आता मात्र आलेत गणराज. गणराजचा पहिला बॉल ऑन साइडला खेळाडू ऋतिक. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झाली आहे मिस्टेक. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय नॉन स्टॉप बॉर्डर लाईनच्या दिशेनं, निघून गेला सीमा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू सो मच. इथून मात्र आपण पाहिलं तर मग विचार करून जमणार नाहीये. तुम्ही जर विचार करत राहाल तर मग खचून जाल आणि प्रयत्न करत राहिले तर मग यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा टप्प्याची लेंथ. हो, यावेळेस पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीट झाले, चेंडू निघून गेलाय नॉन स्टॉप बॉर्डर लाईनच्या पलीकडे. फ्रंटमॅनला चेंडू भेदून अगदी आपण पाहिला तर मग चेंडू सीमा रेषा पलीकडे निघून गेलाय 4 धावांकरता आणि वाईट देखील आहे. म्हणजेच या ठिकाणी एक्स्ट्राच्या सुरूमध्ये ह्या 5 धावा अधोरेखित केल्या जातील धाव फलकावरती. ह्या धावा कुठेतरी डोकेदुखी करू शकतात एकविरा बेलकडी या संघाकरता. धावफलक पोचलं गेलं 29 आकड्यांवरती. ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल. 29 धावा धावफलकावरती मात्र लागल्या गेलेत. राज मात्र डगआउटला इंतजार करतोय, परंतु त्याला चान्स मिळाला नाहीये. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, झेल होता परंतु कॅरी करू शकले नाहीये, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. इथून 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. 2 धाव्याने धावफलक पोहोचले गेले, ते म्हणजेच 31 धावा धावफलकावरती. गणराजचा पुढील बॉल. बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली. गुडलेन स्पॉट वरती चेंडू आपण पाहिला होता आणि हल्लेकासा मात्र तिथून बाउन्स देण्याचा प्रयत्न. लेग बायच्या सुरूमध्ये ही धावफलकावरती ऍड केली जाईल आणि धावफलक पाहिलं तर मग पोचलं जाईल 32 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत चौथ्या षटकातील 4. टप्प्याची लेंथ. यावेळेस थोडासा जंप मारून हा स्ट्रोक मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, पोचली गेले 34 34 आकड्यांवरती. आता मात्र शेवटचा बॉल. षटकातील पुढील बॉल. टप्प्याची लेन ऑन साइडला खेचून मारलाय. झेल झाली आहे ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. 2 धावा तर आल्या. 2 ने टीमची धावसंख्या पोचली गेली आहे, ती म्हणजेच 36 आकड्यांवरती. इथून 37 धावांचं लक्ष विजयाकरता पूर्ण करावं लागेल. एकविरा बेलकडी या संघाला. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी महाजनपाडा आणि त्यांच्या समवेत गावदेवी देवदळ. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय आपण त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. टॉस हा निश्चितच संपन्न केला जाईल. गावदेवी महाजनपाडा आणि गावदेवी देवदळ या 2 संघामध्ये टॉसची प्रतिक्रिया आहे ती आपण करून घेतोय.
होम. चला टॉस ची प्रतिक्रिया देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. गावदेव स्पोर्ट देवदल संघाचा संघनायक मला वाटतं उपस्थित झाले नाहीत. येस आलेले आहेत. चला टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला साईनाथ भोईर आहेत. आपण या आपल्या शुभस्ते आपण टॉस आहे तर संपन्न करू. दोन्ही संघनायकाचे अभिनंदन आहे टॉस बॉक्स मध्ये. साईनाथ भोईर दादांच्या शुभस्ते हा टॉस संपन्न केला जाईल. एका बाजूने आहे टायगर चषक, दुसऱ्या बाजूने आहे बीबी पडा. असं स्पेशल टॉस मात्र बनवला गेलाय. टायगर चषकाचा कॉल आणि आलेला आहे. टायगर चषक डिसिजन काय? बॅटिंग. येस शुभेच्छा आहेत. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. तुम्हाला देखील शुभेच्छा. मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली गेली आहे. फलंदाज बाद आउट. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला तर मग फलंदाज जो आहे बाद झालाय. जयराम हा बॅटर होता. शून्याचा चष्मा घालून मात्र परतलेत डगआउटच्या दिशेनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. एक सिंगल मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र ओपन झालाय. एकविरा स्पोर्ट बेलकडी या संघाचं कालच्या दिवसामध्ये देखील विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी संघ आपण पाहिला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला तर मग सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ आणि आज एकविरा स्पोर्ट बेलकडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
येस, डिसिजन थोडं पेंडिंग आहे. संतोष कुम सरांचा इशारा आलाय. हा डिसिजन मात्र तिसऱ्या अंपायरकडे पोहोचवलाय. येस, डिसिजन आहे नॉट आउट, कारण चेंडू आपण पाहिला तर मग इष्ट्यांना लागलाच नाहीये. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक सिंगल धावे पूर्ण होईल. हो, मिस झालेत यष्टीरक्षक, परंतु थर्डमॅनच्या साहाय्यानं चेंडूला अडवण्यामध्ये यश आलेलं आहे या बॉलवरती. एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 3 आकड्यांवरती. अवी दलवीला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग मध्ये निश्चितच फार काही करू शकला नाहीये, परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली गेली आतापर्यंत. 4 चेंडू हाताळले, 3 धावा त्याने खर्च केल्यात. लक्ष आहे ते म्हणजे 37 धावांचं. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु 22च्या स्कोरमध्ये एक सिंगल धाव ही ऍड केली जाईल. धावफलक 1ने पुढे सरकलाय, पोचले गेले 4 या अंकांवरती. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग 36 धावा धावफलकावरती जोडल्या. मनोहर, त्याच्यानंतर अवी, ऋतिक, रणजित यांनी त्या धावा मात्र बनवल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर काही धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील भेटल्या गेल्या, काही चुका घटित झाल्या. एकविरा स्पोर्ट बेलकडी टीम कडनं ओहो या ठिकाणी आपण पाहतो स्ट्रगल केले जात आहेत फलंदाज आपण पाहिला तर मग सचिन कडनं, परंतु त्याला यश मात्र मिळत नाहीये. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग षटकाची देखील झाली या समाप्ती. 37 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग खूप कमी धावा आलेत. कारण सुरुवात आपण पाहिली तर मग थोडीशी अडचणीमध्ये झाली. पहिल्याच बॉलवरती विकेट आला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग प्रेशर थोडंसं वाढलं गेलं. इथून अजून सुद्धा 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 33 धावा हे अजून बनवायचे आहेत. 11च्या सरासरीने हे धावफलक मात्र पुढे न्यावं लागेल. इथून दुसरं षटक टाकण्याकरता राज उंबरसाडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चला गेम ऑन करायचं आहे. राज उंबरसाडा आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त गोलंदाज आहेत. ओहो, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद. हर घर में एक ही नाम जय श्री राम। हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा जय जय श्री राम। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। रोहित वज्राणीव बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अडचणी वाढल्या गेल्या. टीम एकविरा स्पोर्ट हॅलो हॅलो राजचा पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. नो चान्स ऑन द फिल्डर. रिकामा जागा भरा, आणि रिकामी जागा होती ती अक्षरशः भरली आहे. आल्या आल्या रोहितनं
चेंडू अगदी आपण पाहिला तर वेगाने निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. लॉंगांच्या दिशेने हा सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. मिळतील 4 धावसंख्या पोहोचली गेली आहे 8 या आकड्यांवरती. अशा प्रकारचे निश्चितच बॅटिंग केली तर मग जे धावफलक चेस करायचं आहे ते सहज चेस केलं जाईल. सॉफ्ट हँडने यावेळेस ऑन साइडला केलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे येतात. चेंडूची उचलणी होईल आणि चेंडूची फेकी देखील होईल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थोडंसं लेझी राहिले. फलंदाज रोहित चांगलं बॅटिंग करत होते परंतु रन आउटच्या स्वरूपामध्ये त्यांना मात्र परतीचं तिकीट मिळालं गेलंय. आउट. धन्यवाद अडीजे. थँक्यू सो मच. रनआउटच्या स्वरूपामध्ये निश्चितच फलंदाज बाद झाले रोहित. परंतु चांगला स्टार्ट केला होता रोहितनं बॅटिंग करण्याकरता. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर चांगला फटका ऑन साइडला स्लाइस केला होता. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र थोडे कमी पडले. राजचा पुढील बॉल थोडासा आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. पकडला जाईल झेल. हलकासा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग बॅटचा किनारा जो लागला गेला तर न पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. आणि निश्चितच झेल आणि झेलच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज होत आहेत फेल. आउट. मेरे जीवन के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे ओ मेरी झोपड़ी के बाहर रात फूले आएंगे राम आएंगे 1 2 3 let's go. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 4. अजूनही दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. नंबर 6 या क्रमांकावरती रवी आलेत. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला होता. चेंडू येतोय डॉट, कारण राज एक जबरदस्त गोलंदाज आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून EPL आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग बेस्ट बॉलरच्या किताबामध्ये राज याचा निश्चितच नंबर लागला जाईल. ज्या अनुषंगाने त्याच्याकडून ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ओ हो, अजून एक वेगवान बॉल. आणि एका ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 5 विकेट घेण्याचा कारनामा त्यांनी देखील केलाय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. दुसरं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 4, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 5, म्हणजे पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय. 37 धावा इथून पूर्ण करायच्या होत्या 24 बॉलमध्ये, परंतु पहिले 2 षटकं आपण पाहिली ना तर खूप चांगले राहिलेत. म्हणून म्हटलं गेलं ना, क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मग यशाला देखील पर्याय नाहीये. इथे चांगले प्रयत्न निश्चितच पाहायला मिळालेत. सुरुवातीला आपण पाहिलं गोलंदाज अविनाश, त्याच्यानंतर राज, आता मात्र आलेत विशाल. विशाल देखील एक चांगले खेळाडू आहेत, परंतु सध्या त्यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहणार आहोत. विशालचा हा पहिला बॉल. अकुल टप्प्याची लेंथ होती आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज मात्र बाद आहेत. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेत. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी. निश्चितच
अपटॅकरचा बॉल होता. शॉट मात्र कंप्लीट करत असताना हल्लीकीची बॅट आपण पाहिली तर मग बॅटरची स्टॅना लागली गेली आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सचिन मात्र बाद झालेत. न्यू बॅटर गणराज. धीम्या गतीचा बॉल. ऑन साईडला खेळण्याची मानसिकता पाहायला मिळाली होती, परंतु काय जबरदस्त चेंडूची हाताळणी. चेंडू डॉट झाल्यानंतर निश्चितच यक्षरक्षकाच्या हातीकंठामध्ये जाऊन हा चेंडू मात्र विसावला गेलाय. डॉट बॉल. विशाल एक जबरदस्त खेळाडू आहे, मी मागेच त्याचा उल्लेख केला. यावेळेस मात्र दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. आणखी एक धक्का. गणराज देखील जातील डगआउटच्या आशयाला. आउट. धावफलक खूप थांबलं गेलंय. स्थिर आहे अगदी जागेवरती. 9 आकड्यांवरती भरपूर विकेट डाऊन झालेत. आता मात्र आणखी एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रविकांत जाधव आलेत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज अजून एक बाद झालेत. हिट विकेट झालाय का रे? अजून एक फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. कुठेतरी जो क्रिकेट आहे ना, तो अजून थोडासा स्टडी करावा लागेल एकविरा स्पोर्ट बेलकडी या संघाला, कारण भरपूर विकेट आपण पाहिले तर मग हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. क्रिकेटचे धडे जे आहेत ते गिरवावे लागतील. यानंतर इन ऍक्शन मध्ये वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे अध्यक्ष साहेब रघुनाथजी जोगारी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांना देखील देऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे अध्यक्षपद ते योग्यरित्या त्यांची कामगिरी सातत्याने आपण पाहिली आहे. चांगले नेतृत्व, चांगले कर्तृत्व, योग्य तो डिसिजन त्यांच्या माध्यमातून आणि सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जी काही नियमावली आहे, जे काही नियम त्यांनी बनवलेत, अप्रतिम खेळ निश्चितच या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. त्यातील एक महत्वाचा पद म्हणजेच अध्यक्षपद, आणि ते अध्यक्षपद निश्चितच योग्य त्या रीत्या पार पाडतायत आमचे रघुनाथजी जोगारी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे टायगर ट्रॉफी 2025 मध्ये. यानंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग विशालने जबरदस्त कारनामा केला. जवळजवळ 3 विकेट आलेत आणि 3 चेंडू डॉट, म्हणजेच विकेट मिड ऑन ओव्हर ही पाहायला मिळाली आहे. दुसरी विकेट मिड ऑन ओव्हर आहे. स्पर्धेची दुसरी विकेट मिड ऑन ओव्हर पाहायला मिळाली. दिस टाइम स्ट्रोक आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावसंख्या पोचली जाईल 11 आकड्यांवरती. जवळजवळ चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती धावसंख्या डबल फिगर मध्ये पोचली गेली. रोहित आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा केला गेला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलेल, चेंडूची फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली आहे. धावफलक पोचले गेले 12च्या घरामध्ये. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता अजून इथून 25 धावांची आवश्यकता आहे. तेवढं मोठं धावफलक नव्हतं 4 ओव्हरमध्ये, परंतु सुरुवात थोडीशी आपण पाहिली तर मग खराब झाली आणि बॅक टू बॅक विकेट ज्या आहेत त्या डाऊन होत गेल्या.
एकविरा स्पोर्ट बेलकडे या संघाच्या समोरच्या दिशेनं चांगला स्ट्रोक आहे यावेळेस, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसे खराब झाले. परंतु म्हटलं गेलंय ना, ज्यावेळेस अकाउंटमध्ये जास्त बॅलन्स असतो तेव्हा अशा प्रकारचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र धाव पूर्ण केली सिंगलच्या मदतीनं. हॅलो, मोठा स्ट्रोक ऑन साइडला, वन बाउन्स न मात्र फील्ड केलं जाईल. राज उंबरसडा त्या क्षेत्रामध्ये आहेत. काऊ कॉर्नरच्या सुंदर क्षेत्ररक्षण पूर्णपणे बंदिस्त केलं गेलं. सुरुवातीपासून बॉलिंगचा अभाव खूप चांगला पाहायला मिळाला. सुरुवातीला आपण पाहिलं अविनाश, त्याच्यानंतर राज, विशाल आणि आता मात्र रोहित चांगले गोलंदाजी करतोय. आता फक्त औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. इथून अजूनही दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर 9 नंबर पर्यंत हे बॅटर आपल्याला पाहायला मिळत. एकविरा स्पोर्ट बेलकडे टीम करणं इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्ले अँड मिस, डॉट बॉल. आतापर्यंत 3 संघ बेलकडी गावातील आपण पाहिलेत, परंतु एक संघ सुपर 4 मध्ये पोहोचला गेलाय. सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी पॉइंटच्या दिशेने सुंदर फटका आणि निश्चितच पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण पाहिलाय मनोहर यांनी हा तिसरा झेल पकडलाय आतापर्यंत. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग सामना जो आहे तो जिंकलाय जय गणेश स्पोर्ट गवलीपाडा या संघानं. हार्डलक टीम एकविरा स्पोर्ट बेलकडी. परंतु नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही वितरित करणार आहोत. विशाल ठरले त्या सामन्याचे सामनावीर. विकेट मिळवण्यावर पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग राजने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर अविनाशने देखील खूप चांगली गोलंदाजी, त्याच्यानंतर रोहितची देखील चांगली गोलंदाजी राहिली. 4-5-0-5